चला तर मैत्रिणींनो, मी आज करणार आहे कैरीचा मुरांबा। तर मी हा मुरांबा गूळ घालून करणार आहे। तर इथे मी जवळजवळ 1 किलो कैरी घेतलेली आहे। तर ही कैरी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे। बघा एकदम कोरडी झालेली आहे। तर आता मी याची साल काढून घेणार आहे। तर या पद्धतीने मी साल काढणार आहे। तर हे बघा मैत्रिणींनो, मी सर्व कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे। आता ह्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत। तर आपल्याला जेव्हा मुरांबा आपण करतो ना तेव्हा आपण शक्यतो गोड आंब्याचीच कैरी घ्यावी, जेणेकरून आपल्याला जो आपण गूळ घालून किंवा साखर घालून मुरांबा करतो तर त्यासाठी आपल्याला कमी प्रमाणात साखर किंवा गूळ लागतो। जर आपण आंबट कैरी जर घेतली तर त्यासाठी मग जादा प्रमाणात गूळ आणि किंवा साखर लागेल आणि आपला मुरांबा आंबट पण होऊ शकतो। तर आपल्याला इथं ह्या कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत। तर इथे मी ह्या जाड किसणीनेच कैऱ्या किसणार आहे, जेणेकरून आपल्याला जो किस आहे तो जाड जाड आणि लांब स्वरूपाचा मिळेल। हे बघू शकता। तर आपण असा सर्व केस आपण करून घेणार आहोत। तर हे बघा सर्व कैऱ्या आपल्या किसून झालेल्या आहेत। तर हे आपण आता एका भांड्याने मोजून घेणार आहे। हा आपला केस किती भरतो ते आपण त्या पद्धतीने गुळाचं प्रमाण घेणार आहोत। तर इथं आपला हा 2 वाट्या केक हे भरलेला आहे, किस भरलेला आहे आपल्याला। तर आपल्याला 2 वाट्याच ह्याचंच प्रमाण 2 वाट्या गूळ घेणार आहोत। तर मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात थोडंसं साजूक तूप टाकणार आहे। आता यामध्ये थोडीशी दालचिनीचे तुकडे टाकले आहे, 4-5 लवंगा, तर ह्यामध्ये आता आपण किस घालणार आहोत बटाट्याचा। आता ह्या कैरीच्या किसामध्ये जे काही पाण्याची आर्द्रता असेल ते आपण थोडंसं गरम करून ती घालवणार आहोत। याला गूळ न घालताच अगोदर आपण असंच हलवणार आहोत, कोरडा करून घेणार आहे। तर हे बघा किस बऱ्यापैकी कोरडा झालेला आहे। तर आपण आता या ठिकाणी गूळ घालून घेऊ। तर इथे हा केस
2 वाट्या होता, तर मी गूळ पण 2 वाट्याच घालणार आहे. तर आता हे आपल्याला मिश्रण आळवायचं आहे. तर हे बघा, आपला गुळ आंबा आता होत आलेला आहे. तर यामध्ये मी आता टाकणार आहे वेलची पूड. तर हे बघा, आपण आहे ना तार, एक तार हो राहिली आहे. थोडंसं आपण अजून 2 मिनटं ठेवणार आहे. तर हे बघा, 2 मिनटं झालेली आहेत. तर हे बघा, या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. बघा, आपण आता तार पडते का बघून. बघा, तुम्हाला तार दिसत असेल. तर आपला हा गुळ आंबा तयार झालेला आहे. तर याच्यापेक्षा आपल्याला घट्टही करायचा नाही आहे. आपण यापेक्षा जर घट्ट केला ना, तर त्यामध्ये तो कडक होऊ शकतो आणि तो बिघडू शकतो. तर या लेव्हलला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे बघू शकता तुम्ही. या पद्धतीचा याच्यापेक्षा आपल्याला घट्ट करायचं नाही. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हेल्दी रहा.